मुंडवा और बोपोड़ी के बाद एक बार फिर सरकारी जमीन बिक्री घोटाला सामने आया है। पिंपरी चिंचवड शहर के तथावड़ी इलाके में पशुपालन विभाग के सर्वे नंबर 20 की 15 एकड़ जमीन करोड़ों रुपए में आपसी सौदेबाजी में बेच दी गई है। 22 उत्तराधिकारियों ने जनवरी 2025 में इस जमीन को आपसी सौदेबाजी में बेच दिया है। पशुपालन विभाग को अंधेरे में रखकर इस जमीन बेची गई है। जब स्टैंप ड्यूटी विभाग ने पशुपालन विभाग को इसकी जानकारी दी तो इसकी सूचना पशुपालन विभाग को दी गई। इसके बाद पशुपालन विभाग के आयुक्त ने पुणे के विभागीय आयुक्त से इस मामले की शिकायत की है। अब इस मामले में पुणे के विभागीय आयुक्त और पशुपालन विभाग द्वारा जांच चल रही है। हालांकि पिंपरी चिंचवड शहर में करोड़ों रुपए की सरकारी जमीन के गबन का मामला सामने आया है। पशुपालन विभाग की जमीन बिक्री के लेन देन में मुख्य मृतक हेरम पंड्रीनाथ गुपचुप का 1982 में निधन हो गया था। उनके लगभग 22 उत्तराधिकारियों ने मिलकर इस जमीन कपिल छोटाम फकीर और सैयद फयाज मीर अजीमुद्दीन को जनवरी 2025 में 33 करोड़ रुपए में बेच दी। मुळात ही जी जागा आहे सर्वे नंबर 20 ही शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र ताथवडे यांच्या अखत्यारीत आहे। जवळपास 45-46 पासून या जमिनीवर आपला शासकीय पशुसंवर्धन विभाग यांचा ताबा आहे। तर या जागेवर जे व्यवहार जो झाला आहे तो साधारण माझ्या मते जानेवारी 25 मध्ये झाला आहे। तर हा व्यवहार करताना जो विक्रेतार आहेत तर हेरंब पंढरीनाथ गुपचूप यांची जी वारसदार आहेत ते 1 ते 32 म्हणून आपण गैर अर्जदार म्हणून जे आहेत त्यांच्या विरोधात आपण फिर्याद दाखल केली आहे। तर हे गैर अर्जदार जे आहेत 1 ते 22 त्यांनी सय्यद फयाज आणि कफील फकीर या दोघांना तिची जमिनीची विक्री केलेली आहे। 7/12 एक जो फेरफार पडला होता ऑक्टोबर 23 मध्ये त्या फेरफारानुसार मान्य आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असे शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय खरेदी विक्रीस बंदी असा शेरा त्याच्यावर टाकण्यात आला होता महसूल विभागामार्फत। तदनंतर देखील ह्या जमिनीचा जो व्यवहार झालाय तर तो व्यवहार हवेली 17 येथे झालाय आणि याबाबत कोणत्याही प्रकारची शासनाची पूर्वपरवानगी नव्हती। कोणत्याही प्रकारचा शासनाची तसा पत्रव्यवहार करण्यात आला नव्हता आणि शासनाच्या परवानगी विना हा व्यवहार करण्यात आलेला आहे। याबाबत एक रिट पिटिशन फाईल झाली होती। जे वारसदार आहेत जे आपण याच्यामध्ये आरोपी म्हणून त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे पोलीस स्टेशनला, तर त्यांनी रिट पिटिशन दाखल केली होती उच्च न्यायालयात। तर उच्च न्यायालयाने आदेश दिले होते का तहसीलदार यांनी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून त्यानंतर आदेश द्यावेत आणि तहसीलदारांनी जे फेरफार संबंधी जे आदेश होते का शासनाच्या परवानगीशिवाय खरेदी विक्रीस बंदी हा शेरा कायम ठेवला। त्याच्यानंतर त्यांनी अपील केलं उपविभागीय अधिकारी मावळ यांच्याकडे। तर त्यांच्याकडे सुनावणी चालू होती आपली। तर 25 सप्टेंबरची जी सुनावणी होती त्यावेळेस मला हे लक्षात आलं का अशा प्रकारची दस्त नोंदणी झाली आहे 685/2025 आणि सदरची दस्त नोंदणी ही हवेली 17ला झालेली। तर त्या अनुषंगाने तात्काळ माननीय आयुक्त पशुसंवर्धन देवरे साहेब यांच्याशी आम्ही संपर्क साधला। नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शीतलकुमार मुकणे यांच्या निर्देशानुसार आपण तात्काळ त्याबाबतची तक्रार दापोडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली। त्यानंतर नोंदणी महानिरीक्षक पुणे यांच्याशी देखील आपण सदरची जो व्यवहार झाला बेकायदेशीर तो रद्द करण्यासाठी देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे। साधारणतः दस्तची जर आपण पाहणी केली तर त्याच्यामध्ये 33 कोटीचा हा व्यवहार झालेला दिसून येतोय। तर भूमी अभिलेख यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सदरची जागा ही प्रकल्पासाठी संपादित केली असल्यामुळे सदर जागेचे मूल्यांकन करता येणार नाही देखील, कारण हा बायोसिक्युरिटी झोन आहे। त्याच्यामुळे आमची इथून रेस्ट्रिक्टेड ॲक्सेस आहे, फक्त एक गेट आहे। तर अशा प्रकारची आम्हाला माहिती देखील झाली नाही आणि कोणी त्या प्रकारे कोणी पाहणी करायला आलं नाही तर हा व्यवहार झालेला दिसून येतोय। त्याच्यामुळे आणि जागा सुद्धा तिन्ही बाजूनी सराउंडेड बाय अदर लँड आहेत, आमची भरपूर जमीन आहेत आणि उत्तरेला नदी आहे। त्याच्यामुळे त्याला ॲक्सेसच नाही त्या जागेला, तरी देखील हा व्यवहार झालेला दिसून येतोय। हो, याची आपण दापोडी पोलीस स्टेशन येथे FIR फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण तिथे तक्रार अर्ज दिला आहे। त्याच्याबाबतची कार्यवाही चालू आहे। तर नजीकच्या काळात त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, V-SRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।